चला मॅचला होती सुरुवात. सलामी जोडी मैदानावरती स्ट्रायकिंगला फलंदाज देवरुंग संघाच्या माध्यमातून ओपनिंग ब्लास्टर पाहायला मिळतील. हरेश पाटील आणि बळवंत आपल्याला पाहायला मिळतील. गेम ऑन. पहिला बॉल, पहिला चेंडू स्विच हिट, रिव्हर्स अटेंड केलाय. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता होती, परंतु या ठिकाणी असं झेल पकडणं फार कठीण असतं. उलट्या दिशेने या ठिकाणी प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक, परंतु झेल मिळाली नाही. सिंगल मिळते. खातं गुल झालं या ठिकाणी हरेच आणि टीम देवरुंग या संघाचा. एक धाव फलकावरती पाहायला मिळेल. हरेश आणि बळवंत ही जोडी पाहायला मिळते गोलंदाजी मार्ग वरती. पहिलं पॉवर पेचं षटक नितेश पाटीलला पण बाद आहेत पॉवर पेच्या पहिल्या षटकामध्ये. खूप चांगला बॅटल आहे. दोन्ही संघ मातबर संघ आहेत. या ठिकाणी दोन्ही संघामध्ये मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. निळजे संघामध्ये देखील खोलवर फलंदाजी आपण पाहत आलोय. त्याच्यानंतर देवरुंग संघाच्या माध्यमातून देखील आपण बॅटिंग ऑर्डर भरपूर मोठं पाहिलंय. दादा संघ आहे तो देखील, त्यामुळे फाईट भरपूर चांगली रंगेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल नितेश तयार. ऑन साइडला खेळले, फटका चांगला आहे. वाडी स्ट्रॉंगर खेळाडू येतील आणि एकच धाव पुन्हा एकदा मिळेल. बलवंतचं देखील खातं खुलं होतंय. एक या धावसंख्येनं धावसंख्या एकने पुढे सरकेल. 2 धावा धाव फलकावरती. आमचे मित्र प्रल्हाद म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा हरेश येत आहेत. पुढचा बॉल आहे षटकातील नितेश. राईट मोर द विकेट. ओ ग्लान्स करतात, फटका चांगला आहे. गोलंदाजच्या गतीचा वापर केलाय. फुल टॉस बॉल होता आणि त्याला योग्य ती दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर आलाय चौकार. चौकार आलाय आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचतोय तो 6 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली हरेशने आपल्या इनिंगची या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतात नितीश. पुढचा बॉल या षटकातील ओव्हर द विकेट ना मागे खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा यावेळेस मध्ये खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न करतायत. बचावलेत मित्र म्हणेन हरेश, कारण की डायरेक्ट हिट झाला असं तर कदाचित रनआउटची विकेट मिळू शकली असती, परंतु या ठिकाणी डॉट बॉल असेल. चांगलं कमबॅक पुढच्या बॉलवरती लगेच कमबॅक करतायत गोलंदाज नितेश पाटील आपल्या षटकामध्ये. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतात. रिव्हर्स अटेंड करायचा होता, परंतु फार वेगवान चेंडू होता. गतीमध्ये बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती. एक पारदर्शकाला गेले स्वर्गीय शेवंताबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल टीम निळजे संघासाठी. चांगला कमबॅक. चौकार आल्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट आले. धावसंख्या 6 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. हो, मागे हुक करतायत, परंतु मिस्टामिक स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू पोहोचतील. एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक पहिले होते कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या देवरुंग संघ पोहोचलाय बिनगडी बाद 8 या आकड्यावरती. डीजे चला, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 8 धाव धाव फलकावरती. बिनगडी बाद अशी सुरुवात झाली आहे देवरुंग संघाची आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात के आमचे करण काळन. थँक्यू सो मच.
वेलकम बॅक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी चषक 2025-26 आफ्टरनून सेशन मॅच नंबर 5. बलवान आणि हरेश या आघाडीची जोडी सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने सेकंड ओव्हर मध्ये आलेला आहे तो करण पाटील. जनुमान निळचे आणि जय झोटिंग देवरुंग कल्याण पश्चिम भिवंडीतील हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट सध्याच्या घडीला गाजवतात. निळजेकर लॉफ्ट केलाय बलवंतने, लॉंग ऑन द फील्डर येतोय मात्र फक्त तो पाहतच राहील. सीमा पार षटकार. स्वर्गीय शेवंतबाई पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय उद्योगपती दत्ताशेठ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला निळजेला 1100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दादांची उपस्थिती देखील आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. धावा 8 करण. पुन्हा खेचायचा होता, बॉल पडलाय आणि काही अंशी बाहेर देखील निघालाय की काय. अंपायरचा सिग्नल मात्र आलाय तो वाईट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण एक्झॅक्ट पाहूयात बिकॉज स्क्वेअर ऑफ द विकेट आमचं कॉम्बॉक्स आहे. लगेच सांगणं थोडंसं कठीण आहे की बॉल पडलाय कुठे, वळतोय कुठे. लेंथ जरूर इथून सांगू शकतो पण लाईन फार बाहेर निघाला. वाईटने धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 9 वरती. ऑन साइडला मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ सध्या तरी सेट आहे. डाऊन द ग्राउंड 2 फिल्डर आहेत. करण शॉर्ट बॉल खेचून हुक केला बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीन झोन मधून बलवंतचा चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती स्क्रीन वरती अपडेट नव्हतं. जनुमान निळजे अर्थातच या स्पर्धेचे आमचे लाडके शिल्पकार, या उद्योजक आणि भारतीय जनता पार्टी श्री मलंगड मोर्चा अध्यक्ष राजेश दादा मात्रे यांच्या मामाश्रींचा गाव आहे. धावा 19. ऑन साइडला लॉफ्ट करायचं होतं बलवंतला मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. फार वेगाने बॉल निघून गेलाय. ऍक्शन रिप्ले ऑफ आणि पायाचा मधून बॉल. विशाल जे विकेट कीपर आपल्याला पाहायला जरूर मिळतात. दोन्ही संघांचा किट सेम आहे. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट आहे, व्हाईट टी शर्ट आहे. इथे बॉलला फिरवलंय अटेम्प्ट करत असताना बलवंत मात्र इथे व्यवस्थित बॉल बॅट वरती आला नाही. अंपा लेग बाइट्स सिंगल जरूर येते आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 20 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा शेवटचा एक बॉल आता असेल फक्त. हरीश ट्रॅकिंग एंडला येतात. हरीश पाटील आणि बलवंत दळवी आघाडीची जोडी. विकेट आली नाही पहिल्या ओव्हर मध्ये. धावा जबरदस्त आल्या होत्या. इकडेही जरूर आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत करणच्या अगेन्स्ट. मात्र करणने कमबॅक केले मागच्या 2 बॉलवरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे हरीश पाटील साठी. ऑन साइड मिड विकेट आहे आणि देन लॉंग ऑन सोबत एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल पॉवर प्ले. करण पुन्हा बॉलिंग मार्क वरती चाललेला. चान्स घेणार आहे नो डाऊट कारण पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे. बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करायचं बॉलला. स्विच हिट अटेम्प्ट केला, रिव्हर्स हुक, बॅकवर्ड पॉइंटला बॉल पहिल्या बाउन्स वरती आलाय. चौकार. षटक संपन्न होत आहे. 2 धावा पोहोचल्या त्या अर्थातच 24 आकड्यावरती. नाबाद जय झोटिंग देवरुंग.
फिल्डिंग लगेच सेट करायचे निळची टीम. षटक 2 संपलेले आहेत आणि 12च्या सरासरीने जय झोटिंग देवरूनच्या दोन्ही ओपनर्सने अटॅक केला. 6 बॉल 11ला खेळतोय हरीश पाटील, 6 बॉल 11ला बलवंत दळवी खेळतात आणि 24 वरती सध्याचा स्कोर आपल्याला दाखवत आहे जय झोटिंग देवरुंग संघाचा. विकेट आली नाही, दोन्ही सेट बॅटर आहेत आणि इथून ते जरूर आक्रमण करतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. आपण जर विचार केला जुने पॅव्हलियन मध्ये तुम्हाला बाहुबली हनुमाने पाहायला मिळतील. आकाश देखील अजून यायचा बाकी आहे. विजय खोलवरती बॅटिंग ऑर्डर असलेला संघ आहे आणि गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स. मग भिवंडीचं क्रिकेट असेल आणि इकडे येऊन श्री मलंगडाचं रायगड मध्ये देखील बऱ्याच वेळेला चांगला परफॉर्मन्स या जय झोटिंग देवरुंग संघाने केलेला आहे. बॅलन्स टीम आहे दोन्ही बाजूला. निळजेचा आपण विचार केला या सीझनची सुरुवात त्यांनी चांगली केलेली आहे आणि आता या स्पर्धेमध्ये कालच सापाट चषकाचं उपविजेतेपद ज्यांनी जरूर पटकावलं, रनरअपचे राहिले आणि नवीन चेहरा आता आपल्याला जरूर बॉलिंग मार्क वरती सुशांत पाटील. थर्ड ओव्हर मध्ये 12ची सरासरी, 24 धावा ऑलरेडी बनलेल्या आहेत. सुशांत आलाय शांत करण्यासाठी दोन्ही बॅटर्सला पण पाहूयात. बलवंत दळवी पोटेन्शियल भरपूर आहे, सडपातल बांध्याचा खेळाडू, मोठमोठे षटकार मारण्यासाठी माहिर आहे. स्ट्रायकिंग एंडला फुल लाईन चांगला चेंडू फ्लिक केला ऑन साइडला. दिशांक मिड विकेटला जिकडे तिकडे बॉल चाललाय. 1 धाव. जबरदस्त चेंडू होता, खोलात होता, मात्र तिकडे अटेम्प्ट करत असताना फ्लिक केलं होतं बलवंतने. सिंगल सोबत धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 25. 25 धावा फलकावरती आहेत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 25. पुढचा बॉल सुशांत. आता राईट आहे हरेश. रनवे मध्ये थोडासा अडथळा, पुन्हा बॉलिंग मार्क वरती जे चाललेले आहेत निळजे संघ. दत्ता शेठ पाटील असतील, त्यासोबत नितीन दादा पाटील असतील, हे देखील आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यापुढे मंचावरती स्वागत आहे आपले भारतीय जनता पार्टी चषक. बॅकफुटला कट केला, थर्ड मॅनला फिल्डर आहेत. 1 धाव जरूर येते आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 26. सिंगल डबल सोबत प्रत्येक ओव्हर मध्ये षटकार चौकार, 1-2 बाउंड्रीज देखील आलेल्या आहेत. पण ही जी सरासरी आहे 60 धावा चेस होत आहेत. हे मैदान आहे, या मैदानावरती 60+ स्कोर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. स्कोरिंग ग्राउंड आहे. प्रत्येक इनिंग मध्ये आजच्याही 50 पेक्षा जास्त धावा बनलेल्या आहेत. फुल टॉस होता आउटसाइड एज. थर्ड मॅन ने स्टॉप केलं, सचिन होते. एकच धाव. सिंगल धावा संख्या सध्या आपण पाहतोय ती 27. 27 धावा धाव फलकावरती. चांगली बॉलिंग, कमी उंचीच आहे, मात्र इकडे फुल लेन बॉल जबरदस्त टाकताय सुशांत आणि पहिल्या 3 बॉल वरती तरी शांत ठेवलाय. बलवंत साठी यॉर्कर होता, देन त्याच्यासाठी तिसरा बॉल वाईट ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. स्विच हिट, गॅप मध्ये बॉल आहे. बॅकवर्ड पॉइंट जरूर होता, पण डीप थर्ड मॅनला पाठवलाय. हरेशच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकार आला आणि 4 धावांनी धावत संख्या सध्या जाऊन पोहोचली ती 31. चांगला फटका आणि चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केलाय सुशांतला आपण पाहतोय आणि जरूर तुम्हाला गोकुलगाव शहापूरचे जरूर जेडी जगदीप भोंडिवले यांची आठवण होईल जेव्हा सुशांत तुम्हाला जरूर दिसतील गोलंदाजी करत असताना. चांगली बॉलिंग केली आहे, चौकार जरूर हरीश बॅट मधून आला. हे षटक थोडंसं का होईना आता कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स करतील, कारण धावांचा हवा तसा वेग आतापर्यंत दोन्ही बॅटर्सला वाढवता आला नाही. ऍव्हरेज धावसंख्या चालली आहे पुढे आणि असं देखील आपण पाहतो ना की सुरुवातीला प्रत्येक संघामध्ये 2-3 षटकांमध्ये तुमचे स्ट्रायकर बॉलर येतात.
पण केतन अजून या बॉलिंग युनिट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल मध्ये अजूनही नितेश आला नाही. ही दोन नावं कदाचित असतील पुन्हा एकदा चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये. नाव 31 हरेश कडून चौकार. पुन्हा एकदा स्विच केलंय पण एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे दिशांक. पहिल्या बाउन्स वरती बॉल वरती आलेत. एक धाव डबलला चान्स हरेशने घेतली आहे. मात्र इथे आता पुन्हा योग्य त्या वेळेला पॉपिंग क्रीज मध्ये आला. एकच धाव. नाव 32 शेवटचा बॉल आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग श्री मलंगडाचा पायथ्याशी आपण आहोत. चिंचवलीकरांचे मैदान ऐतिहासिक आणि वैभवशाली आहे. मागचे 3 वर्ष याच ग्राउंड वरती खऱ्या अर्थानं फार मेहनत राहिली त्यांची. या स्पर्धेमध्ये त्यांना जिंकता येत नव्हतं. मात्र या सीझन मध्ये सेमीफायनलला चिंचवली संघ देखील पोहोचला आणि आजच ती फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मैदानावरती. 32 धावा. शेवटचा बॉल. पुन्हा सुशांत बॉलिंग मार्क वरती. बलवंत साठी वेगाने टाकलाय डाऊन द लेग. वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 33. शेवटचा एक बॉल. वन्स अगेन सुशांत. फुल टॉस आहे. भिरकावलाय. फार लांब जाऊन बॉल पडलाय. भव्य षटकार. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. टिपिंग फुल टॉस होता. टीव्ही अंपायरचा सिग्नल आणि स्क्रीन वरती आता आपण पुन्हा एकदा पाहत आहोत. 39 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. जय झोटिंग देवरुख. जबरदस्त दृश्य सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते. बॅकग्राऊंडला श्री मलंगड आणि त्यासोबत याच मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे आदर्श युवा नेते अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्री मलंगड मंडळ आदरणीय राजर्षी विलास म्हात्रे साहेब यांचं तुम्हाला छायाचित्र पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस. चांगला खेळ झालाय. अटॅक लास्ट ओव्हर मध्ये केला. सुशांतचं षटक थोडस शेवटी थोडस मागणं राहिलंय आणि आता 4th ओव्हर मध्ये आला नितेश. फोर्थ ओव्हर पहिला बॉल. प्रयत्न स्विच हिट्स अपील केले आणि पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला धक्का जय झोटिंग देवरुंगला. हरेश पाटील बाद.
जबरदस्त आहे गाणं आणि मागच्या काही वर्षांपासून तो हिंदू आता जागृत देखील झालेला आहे. होणं काळाची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत विजय. 39 ला पहिली विकेट आली. नितेश वन्स अगेन श्री मलंगड एंड कडून येत आहेत ओव्हर द विकेट. फुल लेंथ ऑन साइडला वळवला गॅप मध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगची मोठी गॅप आणि बॉल सीमा पार चौकार. फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला. विजयचा चांगला फटका जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावा वसूल करतोय आणि जय जोटिंग देवरुंगचा धाव फलक 43 वरती. 9 विकेट आता आहेत. ओहो पडलाय बॉल राईट झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण एक्झॅक्ट पाहूयात पडल्यानंतर कुठे वळलाय. हो चांगला आउटकटर होता लांब गेला विजय पासून. फिंगर रोल करत असताना नितेशने या बॉलला टाकलं होतं. 43 ला धावसंख्या थांबले. विजयच्या अगेन्स्ट पहिला डॉट आला. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. टार्गेट ऑन साइडलाच करतात. ओहो अराउंड द लेग बोल्ड वेगाने टाकलाय मागून थेट या स्टंप वरती बॉल धक्का दुसरा. जय जोटिंग देवरुंगला 43 वरती. नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये येतात. बाहुबली आकाश 2 बॅटर अजूनही आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ओमकार गोडे बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेली टीम आहे पण सध्याच्या घडीला जो स्ट्रायकर बॉलर आहे न्यूजेचा तो मात्र ऑन ट्रॅक आहे. न्यूजे एक्सप्रेस व्यवस्थित रुळावरती धावते पहा. लाईन मिस केली आणि ऍक्युरेसी अचूकता नितेशची पाहायला मिळाली. मधल्या एसटी वरती बॉल आला यॉर्कर आला. जावं लागलं विजयला पॅनल मध्ये 2 धक्क्यानंतर ओमकार घोडेचं आगमन. 43 धावा आहेत. बलवंत मात्र ऑफस्ट्राईक आहे सध्या तरी शांत उभा आहे. धावा पाहिजे त्याला माहिती आहे. स्कोरिंग ग्राउंड आहे. फार लवकर या मैदानावरती आपण जय जोटिंग देवरुंग संघाची उपस्थिती बघितली होती. ऑन साइडला बॉल लॉफ्ट केला गॅप मध्ये बॉल आहे. मिड विकेटची मोठी गॅप बॉल आता वळलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. सीमा पार चौकार. नेवाळी पाड्याचे आमचे राजभाऊ आणि नुकतीच जी कल्याण आपल्याला ब्रास बँडची स्पर्धा पाहायला मिळाली त्यामध्ये देखील नेवाळी जय माता दी ब्रास बँड नेवाळीने प्रथम क्रमांक मिळवला. पॅड वादक आहेत सॅक्सोफोन वादक आहेत आणि त्यांचं आगमन झालं. स्वागत आपलं राजभाऊ. लॉंग ऑन ला क्लिअर करतो ओमकार. आलाय त्याचा बॅट मधून षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना जय जोटिंग देवरुंगचा धाव फलक 53 ला 2. वा वा हा जो आवाज होता आणि याच खरं तर ऑर्केस्ट्रा टीम मध्ये असताना राज आणि माझी भेट झाली होती. स्वागत आहे राज. मुरबाड बदलापूर विधानसभेचे आदरणीय आमदार परमनंट आमदार आहेत खरं तर किसनजी कदुरे साहेब बाप्पा यांचे खंदेश समर्थक अनुयायी या ठिकाणी वालुलीचे आपले राहुल शेटवजे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. युवा उद्योजक वालुली बदलापूर सहर्ष स्वागत आहे आपलं. या गावचे भाषे आहेत आपले. 53 धावा 2 विकेट.
4 षटकांचा खेळ संपला, 2 विकेट आणि 53 धावा. चांगला खेळ केला ओमकारने. त्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला. 2 बॉल 500चा स्ट्राईक रेट, 10 धावा त्याने जोडल्यात. बलवंत सेट बॅटर आहेत, 9 बॉल 19 त्याने खेळल्या आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या. आणि लास्ट ओव्हर स्लॉगर स्पेशलिस्ट आला नियोजनाचा केतन. इंटरेस्टिंग षटक आहे, धावा झालेल्या आतापर्यंत. फुल टॉस आहे, स्विंग केलं आणि बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या वाई यात्रा. वाऱ्याचा विरुद्ध दिशेला मारलेला प्रचंड ताकदीने बलवंतचा षटकार. सहा धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 59. वारा कोणत्या दिशेने वाहतोय याचा विचार न करता बलवंत सध्या तरी सपासप वार करत आहे. 25 वरती तो पोहोचला आणि त्याच्या टीमला त्याने पोहोचवलं. जय झोटिंग देवरुंगला 59 वरती. फुल टॉस आला पहिलाच. केतनचंही स्वागत झालंय. इथे आता फसवलं होतं कमी गतीने. बलवंतचा नकार होता. ओमकार धावलाय, जावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. धक्का तिसरा 59 वरती जय झोटिंग देवरुंगला. ऋतिक घोडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट जरूर आले. 59 वरती तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 11 बॉल 25 धावा आतापर्यंत बलवंतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आणि बाकी आहेत ते अर्थातच 4. आकाश अजूनही आला नाही, हा प्रश्नचिन्ह जरूर. आपण जेव्हा 12 मॅनची चर्चा केली थोडेसे आउट फॉर्म आहेत म्हणूनच अन्य काही खेळाडू जरूर या बॅटिंग ऑर्डर मध्ये सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतात. जिद्दी खेळाडू आहेत. टोलला लागला बॉल, लॉंग ऑन कडे चाललेल्या डीप मध्ये फार वेगाने प्रितेश आले समोर. डबलला चान्स घेतले, ऋतिक घोडे धावतोय. बाउन्स जो बॉल झालाय त्यामुळे बॉल मात्र इथे केतनला कव्हर करता आला नाही. धावा 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. 61 धावा. 70 ला टच केलं तर चांगली फाईट असेल. आफ्टरनून सेशन आहे, वाऱ्याचा वेग आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आजचा. तीन बॉल आणि बाकी. केतन अर्ली बॅट स्विंग पडलाय, बॉल फिरतोय, खाली राहिलाय. जो बाउन्स पाहिजे होता बलवंतला तो भेटला नाही. डॉट आलाय. ही जर ओव्हर शांत गेली तर मात्र धावा 70च्या आतमध्ये रोखल्या तर नियोजकाकडे देखील तगडी बॅटिंग ऑर्डर आहे. 70 पेक्षा पुढे पोहोचल्यानंतर थोडासा ऍडव्हान्टेज असेल जय झोटिंग देवरुंगला, पण सध्या तरी बॉल फक्त 2 बाकी आहेत. प्रयत्न तोच आहे बलवंतचा. बलवंत दळवी. केतन वन्स अगेन राउंड विकेट. षटकार नंतर कमबॅक केलं त्याने. पहिला फुल टॉस होता. लॉफ्ट केलं बॉलला, जागेवरून लॉंग ऑनचा बार. दळवेने दिलाय दणका. षटकार. जबरदस्त गाणं आणि जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये फटका पण बलवंत दळवेचा बघितला. पुन्हा पाहू. यॉर्करचा प्रयत्न होता केतन कडून. खोला जरूर बॉल आला, मात्र काय उचललाय आणि लॉफ्ट करत असताना बॉलला पाठवलाय. 67 शेवटचा बॉल. इथे आता क्लीन बोल्ड होता. 67 ला 4. डाव संपला जय झोटिंग देवरुंगचा आणि 68 चं टार्गेट ठेवलं ते आता जदवा न्यूज समोर.
देवेंद्र 11 चिंचवली संघाला विनंती तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. राजेश म्हात्रे यांचा आनंद आज गगनात मावेनासा झालाय, कारण मागचे 3 वर्ष एकही ट्रॉफी आली नव्हती. हे दोन्ही संघ जे खेळतात, अल्पेश म्हात्रे यांच्या मामाचा संघ देवरुंग, राजेश म्हात्रे यांच्या मामाचा संघ निळजे, म्हणजे भाच्यांची इकडेच लढाई सुरू आहे. संतोष मामा यांचे आगमन झालंय. आज थोडा उशिराने आला आणि कदाचित त्यामुळे स्क्वॉड मध्ये नाहीये. सँडी पाटील निळजेच आहेत. म्हात्रे पाड्याचा आंद्रे रसल यांचे आगमन झालेले. अल्पेश म्हात्रे आपले सहर्ष स्वागत आहे. युवा उद्योजक येदुडनेचे जयेंद्रजी कान आणि 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सचिव भीमचंद्र कान यांचं आगमन झालंय. मोठी देसाईने प्रीवियस मॅच जिंकले. या मॅचचा विनर लगेचच पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. 67 झालेल्या आणि 68चं टार्गेट ठेवलंय जय झोटिंग देवरुंगने जवनुमान न्यूजचे समोर. स्वर्गीय बाबूशेठ पाटील स्टँड, स्वर्गीय वासुदेव मडवी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. भारतीय जनता पार्टी चषक 2025-26 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. एमएच किंग लक्षा 7721 आदरणीय शामशेद दळवी यांनी पॅक केलेला संघ जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जवनुमान न्यूजचे लास्ट आपल्याला जरूर देवरुंगच्या मैदानावरती लक्षा 7721 चषक देखील पाहायला मिळाला. फार मोठी स्पर्धा होती आणि आय थिंक ती गोरसई बी ने जिंकली होती. डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि बऱ्याचशा नामांकित संघांना त्या स्पर्धेमध्ये बोलवण्यात आलं होतं. ते संपूर्ण आयोजन मॅनेजमेंट मध्ये महत्वपूर्ण भूमिका होती जय जोटिंग देवरुंग संघाची. तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शामशेद दळवी यांनी पॅक केलेला आहे. लवकरात लवकर हरेश दादा मात्रे रील स्टार यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलंही सुस्वागतम. रील बनवली की नाही आपल्या स्पर्धेवरची? आज बनवणार आहे. चला वर्ल्ड मॅचच्या दिवशीने शामशेद दळवी यांनी पुरस्कृत केलेला जय जोटिंग देवरुंग आणि दुसऱ्या बाजूला जवनुमान न्यूजचे टार्गेट 68 आहे 68 धावांचं. विशाल पवार आणि नितेश पाटील तर दुसऱ्या बाजूने विजय
व्हेरी फास्ट बॉल, हाफ ट्रॅकर होता, पूल केल्याने बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलंय, षटकार. प्रेक्षकांनी कॅच पकडली तर रवी दादा मात्रे यांच्याकडून 200चं कॅश प्राइज आहे. 300 केलेले आहेत. चला 500 करूया. 300 पुन्हा चेंजेस होत आहेत प्राइस मध्ये. बाजीराव डोंगरे यांनी जर पकडली प्रेक्षक म्हणून सीमारेषेच्या बाहेर तर त्यांना 2000 आहेत. ते आहेत कुठे? कोला टाकला बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, धाव मिळणार नाही. चांगला चेंडू पुढचाच मागचा हार्ड लेंथला हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र जास्त मागे पडला विजयचा बॉल. तो थेट नितेशने पाठवला स्क्वेअर लेगला फिरून पूल केलं. इथे कोला टाकला ड्राइव्ह केलं होतं एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग झाली फिल्डर मनोज गोडे यांच्याकडून. बॅकफुटला टॅप केला बॉलला कव्हर आणि पॉइंटचा गॅप मधून बॉल चालला मागे. रेस लागली आहे, फार वेगाने बॉल चालला. हनुमानने प्रयत्न तर केला मात्र त्याला अडवता आला नाही. चौकार. डॉक्टर राकेश मात्रे यांचे बंधुतुल्य मित्र यांचं आगमन झालंय. एक्स्ट्रा कव्हरला आता चान्स नाही. क्रॅकिंग एक्साइटिंग पॉवर नितेशच्या या स्ट्रोक मध्ये धावाच्या. असा फटका पाहायला मिळाला. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर लाईन मध्ये खेळला, मेरिट वरती खेळला आणि दोन्ही फटके जबरदस्त होते. मागचा जो आपण बघितलं तर बॉलला टॅप केलं होतं त्याने. देन इकडे आता ड्राइव्ह करतात कॉपी बुक स्टाईल. दोन्ही फटके एक्स्ट्रा कव्हरला चान्स नव्हती. आता थोडासा दूर राहिला मनोज. धावा 4 ने पुढे 14 वरती. स्टार्ट भेटलाय 68 च्या चेस मध्ये. न्यूजे फ्लिक केल्या बॉलला. काऊ फेस मध्ये बॉल चालला डीप मधून. फिल्डर फार वेगाने. ओंकार चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो येतोय, सेकंड मिळणार नाही. एकच धाव, सिंगल धाव संख्या 15. एक बॉल आणि बाकी आहे. तिकडे अशी सुरुवात होती जेव्हा जरूर सुरुवातीला आपण 3 बॉल मध्ये 6 बघितल्या पण नितेशने कमबॅक केलं होतं. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8 होत्या, सेकंड ओव्हर मध्ये 16 गेल्या होत्या, थर्ड ओव्हर 15 गेल्या होत्या, फोर्थ ओव्हर 14, फिफ्थ ओव्हर 14. शेवटच्या 3 ओव्हर मध्ये 14च्या सरासरीने धावा जात असताना आपण बघितल्या होत्या. 15 धाव्यात शेवटचा एक बॉल बाकी. पवार ऑन साइडला केला, फाईन लेगने कॅच सोडली आहे. फटका तर कन्व्हिन्सिंग नव्हता. डबलला चान्स घेतले. थ्रो येतोय, रनआउट. इथे चान्स. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये विकेट कीपर कडून देखील चुकी झाली आहे ऋतिक कडून आणि इथे बॅटर सेफ अंपायरचा सिग्नल. 2 धावा मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा नाबाद जौनमान न्यूजे. आफ्टर लंच पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करूयात कॉम्बॉक्स मधून आपण ज्यांचा आवाज ऐकू. 17 धावा तर झालेल्या. 24 बॉल मध्ये अजूनही या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या जौनुमान न्यूजे संघाला बनवायचा त्या 51. ऐकूयात पुन्हा एकदा आवाज पालेगावचा सोनूजी पांगर यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच के के.
तर यावेळेचा चेंडू पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेग सीमा एका बाहेर पंचांचा इशारा येणं बाकी असेल. येस, वन बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. आलाय चौकार. एन्जॉय करतात निलजे विपक्ष देवरुंग या दोन बलाढ्य संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. एकूण टार्गेट असेल या मॅच मध्ये 68 धाब्याचं लक्ष्याचा पाठला सुरू निलजे टीमच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक दुसरा सुरू पॉवर पेच. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आणि त्याला लॉब केलाय. उंची जास्त आणि लांबी पाहावी लागेल परंतु खेळाडू उपस्थित आणि टिपली झेल फलंदाज बाद. क्या बात आहे, स्पेक्टॅक्युलर झेल टिपलाय लॉंग ऑन रिझनला. ओमकार त्या ठिकाणी होता आणि ओमकार हा झेल टिपला. वेल जस्ट वेल कॅच, विकेटचं पतन. हा झेल त्या ठिकाणी कॅरी केला. क्या बात आहे, उडता ओमकार पाहायला मिळाला त्या ठिकाणी लॉंग ऑन रिझनला. हवेमध्ये फ्लाय झाले आणि बॉडी बॅलन्स चांगला आवरला आपला आणि एकोरेट हा झेल कॅरी केला. विकेट महत्वाची होती या ठिकाणी नितेश पाटीलची आणि ती या ठिकाणी कॅरी झाली आहे. भरपूर उंच गेला होता चेंडू, लांबी थोडीशी कमी मिळाली आणि त्यामुळे हा फटका फसलाय आणि 100% या ठिकाणी एफर्ट दिले या कॅच वरती. आपण पाहिलं तर ओमकार त्या ठिकाणी होते. 21 धावसंख्येवरती पहिला धक्का टीम निलजे संघाला. गरज मॅच मध्ये उरल्या 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 47 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज होतात ललेश. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत. केतन पाटील येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. विशाल आणि केतन ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं सुरू आहे. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा ललेश. राईट अबाउट द विकेट. ऑन साइडला लॉफ करायचा तो मिडविकेट वरनं खेळाडू येतील अलाउन द कार्पेट आणि तोपर्यंत या ठिकाणी मिळेल सिंगल. सिंगल बरोबर धावसंख्या पुढे सरकते ती 22 या आकड्यावरती. देवरुंग संघाने प्रथम बॅटिंग केली आणि टार्गेट चांगलं उभारलंय. 68 धाब्यांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल या मॅच मध्ये टीम निलजे संघाला. सुरुवात मात्र दमदार केली परंतु या षटकामध्ये ही महत्वपूर्ण विकेट ललेशने कॅरी केली आहे. विशाल त्या स्ट्रायकिंग वरती फलंदाज. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. घातक फलंदाज आहेत विशाल देखील. अनेक साऱ्या स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात आणि त्याच अनुषंगानं या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी राहील. एक चेंडूचा सामना केलाय. दोन या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. यॉर्करचा प्रयास, वाईड यॉर्करचा प्रयास करतायत आणि धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला होता परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजाचं कॉन्फिडन्स लेवल वाढलं गेले. ज्या प्रकारची झेल टिपली गेली ओमकारच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर आपण पाहिले गेलं तर हे खूप चांगलं कमबॅक आपल्या टीम साठी करत असताना ललेश. सामना थोडासा या ठिकाणी कठीण पाहायला मिळतं. 20 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 46 धावेची आवश्यकता. धावांचा वेग आता वाढवावा लागेल येणाऱ्या बॉल वरती. लॉफ्टेड हिट परंतु एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑन ला फटका फसलाय. खेळाडू उपस्थित आणि अजून एक विकेटचं बदल ललेशला मिळते या षटकामध्ये दुसरी सफलता आणि टीम निलजे संघाला 22 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. शेवटचा बॉल आहे षटकातील. सचिन येत आहेत स्ट्रायकिंग वरती. ओव्हर द विकेट.
हो एज लागली पाठीमागे जातोय चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू जज करतोय आणि थोडीसे या ठिकाणी फंबल होत आहेत. शेवटच्या बॉलवरती मिळते एकदम 6 चेंडू फक्त 6 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 2 मोठ्या सफलता प्राप्त केल्या. गोलंदाज ललेशने इम्प्रेस केला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम लीड संघाची धावसंख्या 23, लॉस ऑफ 2 विकेट. गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी 18 बॉल 45 धावेची आवश्यकता. डीजे बॉलचा खेळ शिल्लक आहे 45 ची आवश्यकता. मॅच अजूनही बॅलन्स आहे परंतु पॉवर प्लॅट एकीने समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये विजय केणे मागणे ठरले होते. 17 धावेचं षटक होतं परंतु ललेशने या ठिकाणी देवरुंग संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं. पुढच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट कॅरी केल्या. खास करून आपण पाहिलं तर या ठिकाणी नितेश पाटीलची विकेट फार महत्वाची होती आणि ती देखील त्या षटकामध्ये कॅरी झाली. शत्रुक्षण पूर्णपणे विखुरला जाईल. 5 खेळाडू आता तुम्हाला 30 गजच्या बाहेर पाहायला मिळतील. कशा प्रकारे तो बॅटिंग केली जाईल. सचिन आणि दुसऱ्या बाजूला केतन पाटील असतील. गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती आकाश पाटील येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची विभरचना आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू उपस्थित, त्याचबरोबर लॉंग ऑन, त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट रिझनला एक खेळाडू आणि एक खेळाडू स्क्वेअर लेग रिझनला पाहायला मिळेल. स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळले. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. 2 खेळाडू जातात मिड विकेट वरनं देखील आणि मिळेल फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 24. 24 धावा धाव फलकावरती. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 44 धावेची आवश्यकता आहे. हवेची साथ देखील या मैदानावरती जरूर लाभते फलंदाजांना या एंडनं, परंतु त्याचा फायदा उचलावा लागेल आपल्या टीमसाठी. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाज आकाश पाटील, सचिन गेले होते थोडीशी चर्चा करतात. स्वीट अँड शॉट. केतन पाटील ऑन स्ट्राईक. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची केतन मध्ये देखील, परंतु सिद्ध करणं फार गरजेचं असेल आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट. लॉफ्टेड हिट फटका छान आहे. मी म्हटलं तर क्षमता गुणवत्ता भरपूर आहे आणि या बॉल वरती सिद्ध केली आहे. केतननं ठोकलाय हा षटकार. आणि नजाकत पाहायला मिळते या फटक्यावरती आणि षटकार एक वडला. धावसंख्या षटकाराबरोबर फ्लाय झाले 30 या आकड्यावरती. गरज आहे 16 बॉल मध्ये 38 धावेची. ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेट न आले आणि एक्झॅक्ट थोडेसे या ठिकाणी डग झाले. घुटण्याचा वापर केला. गुडघ्याचा वापर करत आडव्या बॅटनं पाठवला बॉलला सीमा पलीकडे 6 धाव्यांसाठी. मॅच बॅलन्स होती. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38ची गरज. केतन पाटील आपण बाद आहेत स्ट्रायकरवरती. सिलिमिडा आपला या ठिकाणी खेळाडू ठेवण्यात आलाय. नक्कीच टीम देवरुंग संघाच्या माध्यमातून रणनीती थोडीशी वेगळी पाहायला मिळते नक्की देवरुंग संघाची. चला पुढचा बॉल आहे षटकातील. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश पाटील. राईट अराउंड द विकेट. केतन साठी हा बॉल. केतनला थांबवणं फार कठीण. जणी काय मागच्या फटक्याच्या ठिकाणी कार्बन कॉपी पाहायला मिळते. त्याच प्रकारचा फटका. पुन्हा एकदा षटकार. लगावला नक्कीच. फ्रंट फोर वरती आले. त्याच्यानंतर या ठिकाणी गुडघ्याचा पुन्हा एकदा वापर केला आणि स्विंग करत बॉलला पाठवलाय सीमा पलीकडे 6 धाव्यांसाठी. ताकद भरपूर या खेळाडूकडे आणि ताकदीचा योग्य तो फायदा उचलत असताना आपल्या टीमसाठी षटकार येत आहेत. धावसंख्या 36 आकड्यावरती पोहोचली आहे. नीलज संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. 15 बॉलचा खेळ शिल्लक 32 धावेची आवश्यकता असेल. या तिसऱ्या षटकामध्ये मात्र टार्गेट केले जात आहे गोलंदाज आकाश पाटीलला.
खोलवर फलंदाजी आहे या टीम मध्ये देखील. बॅटिंग ऑर्डर भरपूर मोठे निळजे संघामध्ये देखील, त्यामुळे या ठिकाणी सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत टीम निळजे संघ देखील. कमबॅकची गरज आता या मॅच मध्ये टीम देवरुम संघाला. गोलंदाज आकाश पाटील पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा समोर लॉफ केलाय. यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित परंतु पोहोचू शकले नाहीयेत आणि बॉल सीमा पलीकडे पंचांचा इशारा येतोय. अजून एक षटकार, सलगचे 3 चेंडू 3 षटकार. षटकार हॅट्रिक, फलंदाज केतन पाटील ऑन फायर. आपण पाहिलं की नक्कीच पुढे येतात, फ्रंटफूट वरती येतात, थोडेसे या ठिकाणी खाली झुकतात, गुडघ्याचा वापर करतात आणि एक्झॅक्ट ताकदीचा वापर करतात आणि अजून एक षटकार आलाय. लागोपाठचे 3 षटकार ऍक्शन रिप्ले निके तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला षटकार या ठिकाणी दाखवण्यात येतोय. अशा प्रकारे हा पहिला षटकार. त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसरा षटकार देखील त्याच प्रकारे आपण पाहणार आहोत. त्याच दिशेला मिड विकेटला पुन्हा एकदा कार्बन कॉपी आणि त्याच्यानंतर हा तिसरा षटकार समोरच्या दिशेला लॉंग ऑनच्या दिशेला पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी केतन पाटील इम्प्रेस करतोय. धावसंख्या 42 42 वरती पोहोचलाय. स्कोर जिंकण्यासाठी आता गरज आहे. मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहतायत. 14 चेंडू 26 ची आवश्यकता. यावेळेचा बॉल कॉडमॅनची अपील जोरदार केली, स्ट्रॉंग अपील करतात परंतु पंच सहमत नाहीयेत आणि डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल देखील फार महत्वाचा आहे टीम देवरुम संघासाठी. थोडस मॅच मध्ये जरूर कमबॅक करून देईल आणि मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवील. येणारा शेवटचा चेंडू शिल्लक, 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 24 धावेची आवश्यकता. ओ लॉफ करायचं होतं परंतु लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑप्शन, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. जगदीश दुधकर यांना आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. एक चांगले 40 प्लस चे खेळाडू आहेत वसार या संघाच्या. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय स्क्वेअर लेगचे पंच योगेश मात्रे. धावसंख्या 43 43 धावा फलकावरती. मॅचचं इक्वेशन 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. माफ करा. आडव्या बॅटने खेळलेत, हा पण बोल करतायत. वाईटी सोंगाला खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाना मानावा लागेल. हे षटक राहिले टीम निळजे संघाच्या बाजूने. मॅच मध्ये कमबॅक झालाय. मॅच बॅलन्स झाली आहे. 44 वरती पोहोचलाय निळजे टीम. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावेची. आणि चला नक्कीच टीम जे बोले नेवाळी संघ जर उपस्थित झाला असेल तर आपण लगेच कळवायचं, रिपोर्टिंग करायचं आमच्या आयोजकांकडे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 ची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जलप्राशन केलं जाईल, पाणी प्यायलं जाईल परंतु या मॅच मध्ये कोण कोणाला पाणी पाजेल. लढत मोठी आहे देवरुंग बनाम निळजे या दोन संघामध्ये. डीजे चला नक्कीच 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. मॅच बॅलन्स आहे या ठिकाणी. गोलंदाज येतात 4थ्या षटकामध्ये. ललेश येतात ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं पॉवर बेस आणि 6 धावा खर्च केले होता. 2 विकेट कॅरी केले होते परंतु आता त्यालाच पुन्हा एकदा प्राशरण केलं जात आहे या षटकामध्ये. धावा रोखण्यासाठी हा प्रयत्न असेल टीम देवरुंग या संघाचा परंतु या ठिकाणी केतन पाटीलला थांबवलं जाईल का या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये. सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार ठोकलेत. तोच केतन सेकंड वरती. डीप राहिला चेंडू खाली राहतोय. नाराज होत आहे स्वतःवरती केतन कारण की अजिबात उचली नाही या बॉल मध्ये. वेगवान चेंडू होता. गती फार होती या चेंडू मध्ये. गतीमध्ये बीट करतात. डॉट बॉलची समाप्ती. 11 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. निर्णायक षटक असेल या षटकामध्ये. कमी धावा खर्च कराव्या लागतील देवरुंग संघाला हा मॅच बॅलन्स ठेवण्यासाठी. हाफ ट्रॅकर अप्पर कट खेळतायत. अपीश खेळले पुन्हा एकदा. चेंडू बॅकवर्ड पॉइंट
सीमा रेषेच्या बाहेर केतन पाटीलच्या बॅटमधनं संघर्षमय चौकार. तशाचा तसा पाहायला मिळतो. 48-48 वरती पोहोचलाय स्कोर. जिंकण्यासाठी आता 20 धावेची आवश्यकता. चेंडूंची संख्या शिल्लक असेल 10. लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला धावा रोखण्यासाठी गोलंदाज ललेश आणि दुसऱ्या बाजूला केतन पाटील धावा बनवण्यासाठी. एशिया ठिकाणी लागली. यस, मिळेल विकेट. महत्वपूर्ण विकेट या मॅचची. गोल्डन विकेट कॅरी झाली. ललेशला यासाठी बोलावलं होतं आणि ती कामगिरी त्यानं चोखपणे बजावली आहे. केतन पाटील बॅक टू द डग आउट. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडस कमबॅक देवरुंग संघाचा. 9 चेंडू 20 ची आवश्यकता. फलंदाज बाद. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतःवरती देखील थोडेसे नाराज होत आहेत केतन पाटील, परंतु खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. संघाला या ठिकाणी एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं आपण पाहिले गेलं तर. कारण की मागच्या षटकामध्ये खूप चांगले षटकार ठोकले आणि त्याच्यानंतर एक चौकार, परंतु आता ते बाद झालेत. नवीन फलंदाज येत आहेत. न्यू बॅट्समॅन दिशांक पाटील येत आहेत. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला कमबॅक झालंय. आता बोलावलं गेलं होतं विकेट साठी ललेश आणि ललेशने ते कमबॅक आपल्या टीमला करून दिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उलटा चुकीचा चेंडू. त्याला योग्य तो उत्तर आणि बीमरचा देखील इशारा आला. ही चुकी झाली सर्वात मोठी. 9+6 एकूण मिळतील 7 धावा. यस पंचा रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. यस चेक केलं जाईल. नक्कीच बीमर चेक केलं जाईल पुन्हा एकदा. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय की बीमर चेंडू असेल, परंतु आपण बीमर रिव्ह्यू घेतलाय तो आपण या ठिकाणी चेक करूया तिसऱ्या पंचांच्या मदतीने. यस नो बॉल असेल पंच आणि यस रिव्ह्यू या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरलाय. एक्झॅक्ट कमरेच्या वर हा चेंडू होता भरपूर आणि पंचाने त्या ठिकाणी पाहिला आणि हा निर्णय देण्यात आला. यस ऍक्शन रिप्ले मध्ये देखील दाखवण्यात आलाय. दूध का दूध पाणी का पाणी. धावा मिळाल्या 7 आणि मॅच मध्ये आता पुन्हा एकदा उरल्यात 9 चेंडू 13 ची गरज. फ्रीडचा हा बॉल असेल. ज्या ललितने मात्र आपण पाहिलं आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती. एक चेंडू त्यानं खराब टाकलाय. वेगवान चेंडू होता. फ्रीडचा बॉल होता. फायदा उचलू शकले नाहीयेत. यॉर्करचा प्रयास करतायत. गतीमध्ये पुन्हा एकदा बीट करतायत फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत असताना हाताचा बॉल तुम्ही पाहिला पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता असेल. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता. पुन्हा एकदा झेल महत्वाचा. विकेट महत्वाची. आली विकेट. ललेश थोडेसे नाराज आहे स्वतःवरती. अरे मागचा बॉल आल्याकडे खराब टाकलाय आणि आता 7 बॉल 13 ची गरज. 7-13. आपण आज 8 सामने टोटल खेळवायचे. अजूनही 3 सामने या ठिकाणी पेंडिंग असेल. 7 बॉल आणि 13 ची गरज आहे मॅच मध्ये. देवरुंग संघ देखील हार मानत नाहीये मॅच मध्ये. कमबॅक देखील पुन्हा एकदा करतायत ललेश. शेवटचा बॉल फार महत्वाचा असेल. एक चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज प्रितेश पाटील. सचिन पाटील आणि प्रितेश पाटील ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती ललेश. पुन्हा एकदा अंतिम बॉल या षटकातील. हाफ ट्रॅकर मागे हुक केलाय. नो चान्स फिल्डर. बॉल सीमा पलीकडे. फाईन लेग सीमा पार. चौकार येतो आहे आणि आता मॅच मध्ये उरलाय जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 9 धावेची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगलाय.
चेंडू आपण पाहिले नाही की जलेशनं पुढे टाकले त्यावेळेस मात्र तो सफल ठरला. त्या चेंडूवरती धावा आल्याच नाहीयेत आणि जो चेंडू आपण पाहिला तर या ठिकाणी मागे टाकण्यात आला त्या चेंडूवरती मोठे फटके जरूर आलेत. पहिल्या चेंडूवरती अप्पर कट आपण पाहिलं होतं. बॅकवर्ड पॉइंट रिजनला चौका टाकला होता केतन पाटीलनं. त्याच्यानंतर एक चुकी झाली. फुलटॉस चेंडू तो बीमर घोषित केला. त्या चेंडूवरती 7 धावा आणि त्याच्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट आले. विकेट देखील आली होती परंतु अंतिम बॉल या ठिकाणी थोडासा शॉर्ट पिच आणि त्याला हुक करण्यात आला आणि चौकार एक पडलाय. धावसंख्या पोहोचली ती 59. 59 आकड्यावरती आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज असेल. सामना शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलाय. कोणत्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकावून राहील आणि कोणत्या संघाला मात्र खाली हात परतावा लागेल. विजयाचा आनंद कोण साकार करेल या मैदानावरती आणि पराभवाचे अश्रू कोणाला पाहावे लागतील या मॅच मध्ये. रफ अँड टफ मध्ये हा सामना टीट पॉट टॅट जशात तसे उत्तर देतात या मॅच मध्ये टीम निळजे संघाचे खेळाडू देखील. कारण ज्या प्रकारे बॅटिंग केली होती प्रथम बॅटिंग करत असताना टीम देवरुम संघाना त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना तशाच प्रकारची बॅटिंग सर्वच सर्व फलंदाज करतात. प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपलं योगदान देतोय. सचिन ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्ग वरती बलवंत येत आहेत. बलवंत येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. पहिला बॉल राऊंड विकेट. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न लाईन पाहावी लागेल. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अगोदर धावा कमी आहेत आणि आता मात्र एक्स्ट्रा स्वरूपाने खर्च होत आहे. 60 धावा स्कोरबोर्ड वरती 8 धावेची गरज येणार आहे 6 बॉल मध्ये. मागे खेळले फटका छान आहे आणि पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. मॅच मध्ये शिरकाव करून देणारा हा षटकार येतोय सचिन पाटीलच्या बॅटमधनं. विजयासाठी फक्त 2 धावेची फार खोलवर फलंदाजी आहे. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज देखील षटकार ठोकतायत. 4 फलंदाज गमावले होते. आडव्या बाटनं खेळले. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित एकदा तर कंप्लीट होते आणि सिंगल न स्कोरची होते बराबरी. आता विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. चेंडूंची संख्या शिल्लक आहे 4. चला देसाई संघाचे कॅप्टन मोठी देसाई संघाचे कॅप्टन आपण लगेच येऊन थांबायचंय. यातून जिंकणारा संघ आपल्याशी फाईट करेल. सेकंड राऊंडचा तो सेकंड मॅच असेल. 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. केलेली खेळी फार उपयुक्त ठरली आहे. नितेश पाटीलने दमदार सुरुवात दिली. 19व्या धावेचं योगदान. त्याच्यानंतर विशाल मात्र थोडेसे स्वस्तामध्ये बाद झाले आणि आता या ठिकाणी अपील छोटीशी होती परंतु या ठिकाणी मॅच जिंकली आहे. लेग बाईटचा इशारा. सामना फिनिश झाला. सामना जिंकला. 3 चेंडू राखून दणदणीत विजय साकार केला या मॅच वरती. टीम निळजे संघाने हा मॅच जिंकलाय. हार्ड लक टीम देवरुम संघ. नितेश पाटीलला चांगली सुरुवात. विशाल पवार त्याच्यानंतर आपण पाहिले केतन पाटीलचे 3 उत्तुंग षटकार. 23 धावा फार महत्वपूर्ण ठरल्या आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. सन्माननीय नक्कीच दत्ता पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. नेहमीच आपण पाहिले गेलं तर खऱ्या अर्थानं ते खंदे समर्थक आहेत. नेहमीच आपण पाहिले गेलं तर निळजे संघ ज्या स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या ठिकाणी नेहमीच आगमन आपल्याला पाहायला मिळत असतं. सन्माननीय आदरणीय दत्ता पाटील साहेबांच्या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. केतन पाटील आपण या मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे. महत्वपूर्ण षटकार ठोकले आणि टॉस साठी देखील या टीम मोठी देसाई संघाचे कॅप्टन आणि निळजे संघाचे कॅप्टन. सेकंड राऊंडचा सेकंड सामना असेल 4 षटकांचा. सन्माननीय संकेतजी महाजन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. रविदादांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सन्मान होत असताना मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण प्रथमेश राणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सन्मानित करणार आहोत. प्रथमेशजी राणे.
केतन पाटील देखील येत आहेत. विस्फोटक फलंदाजी केली या मॅच मध्ये. काय षटकार होते. चिरागजी भंडागे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान करावा. चला केतन आपण जा, लगेच आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारायची. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण देतो या ठिकाणी केतन पाटीलला हे मॅन ऑफ द मॅच आणि टॉस देखील त्या ठिकाणी करण्यात येईल. सामना असेल मोठी देसाई विपक्ष टीम निळजे या दोन संघामध्ये. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. वेळ आमच्याकडे फार कमी आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन पोहोचले गेलेत. रविदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. टॉस झालाय, टॉस जिंकलाय. झालाय का? खाली गेलाय टॉस. चला टॉस झालाय, टॉस जिंकला टीम निळजे संघाला नाणेफेकी जिंकले. निर्णय आमच्यापर्यंत नितेश पोहोचवायचा आहे. गोलंदाजी स्वीकारली आहे. 4 षटकांचा सामना असेल. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले टीम मोठी देसाई संघाला. सामन्याला पाहिजे सुरुवात. बिग फाईट सामना. एकाच विभागातील दोन दादा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतील. डोंबिवलीचे दोन दादा संघ आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि सामन्याला होईल जेव्हा सुरुवात. खेळच्या पहिल्या सत्रामध्ये येतील. मायक्रोफोन वरती आमचे मित्र एडवटनेसचा गोडावा स्पीड